गेल्या एपिसोड मध्ये आपण काय बघितलं, पहिल्यांदा सुरुवात बघितली. हो कोणाची? हस्तिनापूरचा आपल्याला माहित असलेला राजा कोण? दुष्यंत, हो आहे का नाही? दुष्यंत, शकुंतला आणि भरत भरत पर्यंत आपण बघितलं. हो त्या भरताचा वंशज म्हणजे शंतनू. शंतनू आता शंतनू बसून आपण पुढे स्टार्ट करूया स्टोरी. हो सांग बघू, तुला काय काय माहिती आहे ते. शंतनू एके दिवशी गंगेच्या किनाऱ्यावरती फिरत होता. फिरत होता, तर त्यावेळी त्याला एक सुंदर अशी बाई दिसली. बरोबर. जी ना जमिनीवर चालत होती, ती हवेमध्ये चालत होती. तर त्यांनी तिला प्रपोज केलं. बरोबर. मग त्यावेळी ती बोलली, मी लग्न करेल पण एका अटीवर. लग्न करीन करीन. करीन. पण एका अटीवर. ती अट होती की मी जे काही करेल त्याला तू का असं प्रश्न विचारू शकत नाही, आणि मी कुठून आली, काय करते हे पण तुम्हाला विचारू शकत नाही. बरोबर. मग राजा बोलला, तू विचारलं तर काय करणार मी? जर का तू विचारलं तर मग मी तुला सोडून निघून जाईल. बरोबर. आणि मग राजांनी होकार दिला तिच्या अटीला. का राजा तिच्या प्रेमातच पडला होता, त्यामुळे त्याला काही करून ती पाहिजे होती. होती. मग राजा म्हणाला चालेल, आय एम रेडी. काय म्हणाला? आय एम रेडी ऑन वन लेग. एका पायावर मी तयार आहे. तयार आहे. आणि मग मग राजाचं आणि तिचं झालं लग्न. आता ती गंगेच्या किनाऱ्यावरती होती म्हणून राजा तिला गंगा म्हणायला लागला. हो गंगेच्या किनाऱ्यावर तिची गाठभेट झाली म्हणून राजा तिला काय म्हणायला लागला? गंगा. मग ती आली घरी. मग त्यांना काय झालं? काही दिवसांनी मूल मूल झालं. झालं. मग काय केलं गंगेनी? गंगेने ते मूल गंगेच्या किनारी नेऊन पाण्यामध्ये सोडून टाकलं. हा, आणि राजा बघतच बसला, असं काय केलं हिने? हो, कारण राजा अगोदर खुश झालेला होता. राजा अगोदर खुश झाला, मुलगा झाला म्हणून, कळलं का नाही? हो, तो बघतो तर काय, हिने ते उचललं आणि नदीमध्ये सोडलं. सोडून दिलं. मग त्याच्या डोक्यात प्रश्न आले, हे काय केलं हिने? पण तो विचारू शकत होता. मग अजून एक मुलगा झाला, मग अजून एक मुलगा झाला, अशी किती झाली? 7. 7 मुलं झाली. आणि 7 जणांना गंगेने काय केलं? पाण्यामध्ये सोडलं. पाण्यामध्ये सोडलं. आता राजा विवंचनेत पडला. विवंचनेत म्हणजे काय? विचारात, कळलं का नाही? हो ही काय करते असं? त्याला 8वा मुलगा पण झाला. हो, मग गंगेने नेहमीप्रमाणे काय केलं? 8व्या मुलाला पण नदीच्या किनाऱ्यावर नेलं. नेलं, किनाऱ्यावरती सोडणार. तितक्यात राजा बोलला, असं तू का करतेस? बरोबर, असं तू काय करतेस? मग ती काय म्हणाली? आता मी तुमच्यासोबत राहू शकत नाही, कारण तू माझी अट मोडली. बरोबर, तर मी तुमच्यावर राहू शकत नाही. कारण तू माझी अट मोडलेली आहेस. पण आता मी तुझ्या प्रश्नाची उत्तर देते, कळलं का नाही? की मी सगळं काय केलं, मी कोण आहे, काय आहे, सगळी उत्तरं देते. मग ती काय म्हणाली? मी आहे गंगा. तू मला नाव गंगा ठेवलेस, कोणी गंगाच आहे. परंतु मी मानवी वेश कशासाठी धारण केला, मी मानवी रूप कशासाठी धारण केलं? तर हे जे 7 मेले ते कोण होते? गंधर्व. हा, ते शाप बसलेले गंधर्व होते, वसू, कळलं का नाही? हा 8वा पण वसूच आहे. हो. पण 7 जणांनी काय केलं? ज्या ऋषींचा शाप होता त्यांनी माफी मागितली. हो, मग ते काय म्हणाले की मी आता शाप तर दिलाय, तर तुम्हाला मनुष्य जन्म घेऊन थोडी दुःख सहन करायला लागतील, कळलं का नाही? परंतु तुम्ही माफी मागितल्यामुळे तुमची लगेच सुटका होईल, कळलं का नाही? पण हा 8वा जो होता त्यांनी काही ऋषीची माफी मागितली नाही. मग ऋषी काय म्हणाले की तू खूप वर्ष जगशील आणि तुला माणसाच्या जीवनात जेवढी सगळी दुःख असतात ती सगळी भोगायला तेवढी लागली. सगळी तुला भोगायला लागतील. तर म्हणाले ते जे 7 गेले त्यांना माझ्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली, म्हणून त्यांची मुक्ती व्हावी म्हणून मी मनुष्य देह प्राप्त केली. धारण केला होता, मी धरला होता, कळलं का हो. नाही? आणि तुमच्याशी लग्न लग्न केलं. आता हा 8वा जो आहे तर याला मी पाण्यामध्ये सोडणार नाही. नाही, कळलं का नाही? तर आता मी याला माझ्याबरोबर स्वर्गात घेऊन जाते. जाते, बरोबर आहे ना? आणि मग तिने काय केलं? त्याला स्वर्गात घेऊन, आता त्याचं नाव काय ठेवलं? मुलाचं नाव काय ठेवलं? देवव्रत. हा, देवव्रत. मुलाचं नाव ठेवलं देवव्रत. देवव्रत. आणि तिने सांगितलं की मी आता घेऊन जाते आणि हा तरुण झाला ती परत खाली पाठवते. परत तुमच्याकडे मी याला पाठवते. मी येणार नाही. आता काम झालं, कळलं का नाही? हो. मी याला परत पाठवून देईन. मग तरुण झाल्यानंतर काय केलं?
तिने सांगितल्याप्रमाणे भीष्मांना परत पाठवून दिलं. भीष्माना नाही, देवव्रतांना देवव्रतला परत पाठवलं. पाठवून दिलं. बरोबर आहे ना? तर देवव्रत आल्यानंतर राजा खूप खुश झाला, कळलं की नाही? हो. मोठा आता राजाला गादीला कोणतरी वारस मिळाला, हो. छान, म्हणून राजा खुश झाला. आणि तो हँडसम होता आणि सगळे युद्ध कलेमध्ये वगैरे सगळा पारंगत करून पाठवला होता तिने, हो सगळे. आणि सगळे वरचे वर वगैरे देऊन पाठवला होता स्वर्गातले. हो. मग एके दिवशी राजा परत एका मुलीच्या प्रेमात पडला. गंगेच्या किनाऱ्यावर परत गेला होता तो. हो. आणि तिकडे तो एका मुलीच्या प्रेमात पडला. पडला. तिचं नाव काय होतं? तिचं नाव होतं सत्यवती. ती कोण होती? ती एका कोळ्याची मुलगी होती. बरोबर, कोळी राजा होता. कोळी राजा, कोळ्यांचा राजा, हा, त्याची ती मुलगी. मुलगी होती. मग काय केलं शंतनूनी? शंतनूनी तिच्या बाबांना विनंती घातली विनंती केली, घातली नाही, विनंती केली. काय विनंती केली? की मी तुमच्या मुलीशी लग्न करू का? आता तो राजा होता का नाही, हो. वास्तविक त्याने 2 मिनिटात जिंकलं असतं त्या कोळ्याला, हो पण तो चांगला होता. काय का नाही? हो. त्यांनी काय त्याच्याशी युद्ध वगैरे केलं. त्याने त्याला विनंती केली. हो काय विनंती केली? की मी तुमच्या मुलीशी लग्न करू का? तर कोणालाही विनंती केली की त्याला वाटतं मी मोठा आहे, हो बरोबर आहे का नाही? मग त्याने काय सांगितलं? अट घातली त्याने. हो काय अट घातली? की तू ही माझ्या मुलीच्या मुलांना म्हणजेच माझ्या नातवंडांना गादीवर बसवशील आणि तुझ्या खऱ्या मुलाला नाही. बरोबर, जर बसवशील तरच मी. माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात देईल. मग शंतनू काय म्हणाला? ओके म्हणाला. नाही शंतनू म्हणाला नाही, मला एक मोठा मुलगा आहे आणि तो त्या गादीवरती बसणार, कारण त्याचा हक्क आहे. तर मी काय तुला प्रॉमिस करू शकत. नाही. शंतनू घरी आला, हे का नाही? हो मग काय झालं? शंतनू काय झाला? दुःखी झाला. बरेच दिवस उदास बसला होता. मग एके दिवशी देवव्रतनी बघितलं की बाबा आपले उदास आहे. त्याने काय केलं? त्याने कोर्टियर्सना विचारलं, ते जे राजदरबारी होते त्यांच्या हो. राजाच्या बरोबर, की बाबा उदास का आहे? बरेच दिवस बघतोय मी, आहे का नाही? हो वाय इज डॅडी सो सॅड. ट्रूथ सॅड, कळलं का नाही? आहे का नाही? मग त्याने सगळं सांगितलं, डॅडीचं काय काय झालं ते हो. उद्योग, कळलं का नाही? मग त्याला कळलं की सत्यवती आहे, कोळ्याची मुलगी आहे आणि त्याने अशी अशी अट घातलेली. मग देवव्रतनी काय केलं? देवव्रत गेला त्या कोळ्याकडे. त्याला सांगितलं की तुमची जी मुलगी आहे तिथं माझ्या वडिलांशी तुम्ही लग्न करा, तिची मुलंच गादीवरती बसतील असे मी तुम्हाला वचन देतो, हो. आहे का नाही? मग कोळी काय म्हणाला? कोळी म्हणाला, अरे तू किती गादीवर बसायचं टाळलंस तरी तुझी मुलं तुला बोलतीलच ना गादीवर बस. नाही, मुलं म्हणतील, मुलं उद्या सांगतील की आम्ही त्याचे वंशज, आम्ही त्याची मुलं आहोत, तर आम्ही गादीवर बसणार, कळलं का नाही? हो तू नाही बसणार. पण मुलं काय म्हणतील? आम्ही बसतो गादीवरती, तुला नाही बसायचं तर. हो तुला मुलं गादी तर ती बसतील. मग तो काय म्हणाला देवव्रत? की मी आयुष्यात कधीच लग्न करणार नाही. म्हणजे मला मुलंच होणार नाहीत, आहे का नाही? हो त्याने तिथे 2 प्रतिज्ञा केल्या, आहे का नाही? पहिलं काय सांगितलं? की मी आयुष्यात कधीच गादीवर बसणार आणि नाही. दुसरं सांगितलं मी लग्न करणार, नाही. बरोबर आहे का नाही? आणि त्यांनी कोळ्याला वचन दिलं आणि म्हणाला आता मी सत्यवतीला घेऊन जाऊ का माझ्या आईला? म्हणाला हो. मग तो घेऊन आला सत्यवतीला. हो मग शंतनू एकदम खुश, कळलं का नाही? हो मग शंतनूला कळे ना ही एकदम कशी तयार झाली सत्यवती, आणि कोळी तयार कसा झाला? शंतनूने कोर्टियसना विचारलं काय झालं नेमकं. कोर्टियसनी सांगितलं, सगळ्या राजदरबारी लोक जे होते हो त्यांनी काय सांगितलं की देवव्रतनी असं असं त्यांना वचन दिलं की तुमची नातवंडच गादीवरती बसतील आणि पुढे पण त्यांच्या गादीमध्ये काही बाधा येऊ नये म्हणून मी लग्न करणार नाही. अशी त्यांनी प्रतिज्ञा केली, कठोर प्रतिज्ञा घेतलेली आहे, कळलं की नाही? मग त्या कठोर प्रतिज्ञेमुळे त्यांचं नाव काय पडलं? देवव्रतचं भीष्म. संस्कृतमध्ये भीष्म म्हणजे कठोर, कळलं की नाही? हो. भीष्म म्हणजे संस्कृतमध्ये कठोर. कठोर. त्यांनी अशी कठोर प्रतिज्ञा घेतली म्हणून त्या देवव्रतचं नाव त्याच्यानंतर पडलं भीष्म. भीष्म.